ओम श्री गुरुभ्यो नमः. मनशक्तीच्या स्वामी विज्ञानानंदांनी लिहिलेल्या जीवनगीता ह्या पुस्तकातील अव्यय परमेश्वर हा 15वा अध्याय याचं मी आता वाचन करणार आहे. गीतेचा 14वा अध्याय संपवताना मी असं म्हटलं होतं की जे कर्म किंवा कृती करशील ते कृष्णाला अर्पण कर. सगळ्याला शून्यानं गुणायची सवय लाव. देव स्वार्थी नाही, ज्ञानी आहे. कुठल्याही आकड्याला शून्याने गुणलं की तो शून्यासारखा होतो, असा त्या अलिप्ततेत गुण आहे. आता 15व्या अध्यायाचं वाक्य घेऊ. लॉ टीचेस स्टेबल इक्वॅलिटी बट मॅन लाईक्स चेंजिंग डायव्हर्सिटी इंडिव्हिज्युअलिटी. निसर्गाचा नियम हा समता आणि शांती शिकवतो आणि माणसाला मात्र चंचल व्यक्तिमत्वाची आवड असते. हा 15व्या अध्यायाचा सारांश आहे. त्यात निसर्गाचा आपण शोध घेतला पाहिजे. 15वा अध्याय जे आक्रोश करून सांगतो आहे ते नीट ऐका. 15वा अध्याय हा गीतेचा एक टर्निंग पॉईंट आहे. गीता निरनिराळ्या ठिकाणी वळण घेते आणि ती वळणं घेत घेत 15व्या अध्यायापासून शेवटच्या 18व्या अध्यायापर्यंत ती एका अर्थानं झपाट्यानं शेवटलं वळण घेते. 14व्या अध्यायात निसर्गामध्ये माणसं किती प्रकारच्या स्वभावाची आहेत आणि कशी वागत आहेत याचं वर्णन आहे. त्यामध्ये तो निसर्ग तटस्थ आहे. 15व्या अध्यायामध्ये माणसं कशी आहेत आणि निसर्ग कसा आहे याचं सर्वसामान्य वर्णन त्यांनी वर्गवारीनं केलं आहे. ते पूर्ण झाल्यानंतर उत्तम पुरुष कसा असावा हे सांगितलं आहे. या अध्यायाला पुरुषोत्तम अध्याय असे म्हणतात. 14व्या अध्यायात म्हटलं आहे की निसर्ग हा सर्वसामान्यपणे निर्गुण आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं वळण 15व्या अध्यायात घेतलं आणि म्हटलं आहे की तो जो परमात्मा आहे तो अव्यय आहे. फार विलक्षण शब्द वापरला आहे. असा शब्द एक्झॅक्टली सहसा तत्त्वज्ञानात क्वचित आढळेल. शब्दांचे अर्थ झेलत बुद्धीने पुढं गेलं पाहिजे. गीता हा 18 उत्कृष्ट गुलाबाच्या फुलांचा हार आहे. तो अशा विचारांचा हार आहे की त्याच्यापुढे जगातला कोणताही मोठा विचार हार खाईल. याचा अर्थ गीतेत नसेल ते दुसरीकडे असेल असं क्वचितच असेल. गीता हारच खाऊ शकणार नाही. 16व्या अध्यायात त्यांनी निसर्गात मन कसं आहे हे सांगितलं आहे. इथं ईश्वराचं पूर्णत्व त्यांनी सांगितलं आहे. अव्ययत्व सांगितलेलं आहे. तिथे त्यांनी अक्षरत्व सांगितलेलं आहे. त्यानंतर 17व्या अध्यायात ते जे अक्षरत्व आहे म्हणजे मन चुका कसं करतं ते सांगितलं आहे आणि 18व्या अध्यायात त्या चुका दुरुस्त कशा करायच्या, पूर्ण कसं व्हायचं हे सांगितलं आहे. 18वा अध्याय पूर्णाध्याय आहे. उपायांचा उपाय त्या ठिकाणी आपल्याला भेटेल. अशा प्रकारे 15व्या अध्यायापासून गीता झपाट्यानं पुढे प्रवास करत जाणार आहे. 13व्या व 14व्या अध्यायात आपण असा एक विचार पाहिला की माणूस कसा वागतो, पाहिला की हा माणूस वागतो कसा, जड का अजड, आपण कसे वागतो याचा विचार घेत आपण पुढे गेलं पाहिजे. त्यासंबंधी निसर्गाचा नियम कोणता हे शोधण्याची माणसाची खटपट चालू असते. माणूस म्हणतो सगळ्यात चांगला नियम ठकास ठक, हुंब्यास लावावा हुंबा आणि शटास व्हावे प्रतिशट. 13व्या आणि 14व्या अध्यायात आपण पाहिलं की असं जर वागलो
तर लचाण निर्माण होईल. तू जेवढं मला देशील तेवढंच मी तुला देईन. तू माझ्या बाबतीत जेवढं पुण्य करशील तेवढंच मी तुझ्या बाबतीत पुण्य करेन. असं म्हटलं म्हणजे माझं वागणं लोकांच्या वागण्यावर अवलंबून आहे. त्यानं माझ्यासाठी कष्ट केले तरच मी त्याच्यासाठी कष्ट करणार. म्हणजे अधिक उणे गुणाकार भागाकार हे तपासत मी माझं आयुष्य काढणार आहे. एवढं पुरेल का? नेमकं इथं लचाण असं निर्माण होईल की तुमच्याजवळ शिल्लक काहीही उरणार नाही. पुण्याची अट नेमकी निराळी आहे. जेवढं तुमचं पुण्य मायनस असेल आणि कमी असेल त्यापेक्षा जास्त प्लस किंवा अधिक असलं पाहिजे. उणं याचा अर्थ जेवढं सुख भोगता त्यापेक्षा कष्ट तुम्ही अधिक भोगले पाहिजे. तुम्ही ठकास ठक म्हणजे इक्वल अँड अपोजिट झालं म्हणजे हिशोब मिटला. हिशोब मिटून चालत नाही. पुण्य जर तुम्हाला करायचं असेल, शिल्लक जर काही ठेवायचं असेल तर मी कर्म केलं आणि भोगलं मात्र नाही अशी स्थिती यावी. मी 6.25% दिले, मला याचं काय मिळालं हा प्रश्न विचारला की सगळं आटोपलं. मी आता त्याग करतो आहे, त्याचं काय मिळालं? त्याचे हिशोब करून तुम्ही ज्या वेळेला आयुष्य काढता तेव्हा गेलं आयुष्य वाया. कारण ज्याचा उपभोग मी घेतला नाही, प्लस आणि मायनस होऊन काही उरलं तरच ते पुण्य आहे आणि तरच ते पुढल्या आयुष्यात उपयोगी पडेल. मला आता संकटं आहेत ही व्यर्थ तक्रार आहे. तरुण पिढीनं हे लक्षात ठेवावं की मी पुढल्या पिढीसाठी जगतो आहे. प्रत्येक माणूस आपल्या पुढल्या पिढीसाठी जगताना मूळ नियमाशी गेला तर त्याला भ्रम कधी निर्माण होणार नाही. तो भ्रम निर्माण व्हायचा नसेल तर मूळ परमेश्वराचं रूप आपल्याला नीट पाहायला शिकलं पाहिजे. आम्ही एकमेकांना मदत करणारच नाही. मी दुसऱ्यासाठी सर्वस्व देईन. माझं पोट भरल्यावर तरी इदम न मम म्हणून सर्वस्व देईन हे तर नाहीच, पण कुणी हिशोब केल्याशिवाय कुणाला देत नाही. 15व्या अध्यायात मात्र जे अफाट दृश्य दिसतं त्यानं गीतेचा आत्मा तृप्त होत असेल. 15व्या अध्यायात यामुळेच परमेश्वरानं केलेला आकांत आहे. तो म्हणतो, अरे लक्ष द्या मी काय म्हणतो ते. तुम्हाला तुमची स्वार्थाची विचारसरणी उलटी केली पाहिजे. योगामध्ये उत्तमातलं उत्तम आसन म्हणजे सर्वांगासन. शीर्षासनामध्ये एकदम डोक्यात रक्त येतं, पण सर्वांगासनामध्ये ते येत नाही. उलटा तर माणूस होतो, पण एकदम डोक्यात रक्त येण्याचा धोका होत नाही. 15व्या अध्यायात खाली डोकं वर पाय याचं मर्म सांगितलं आहे. तो म्हणाला, जर जग निर्माण करणारा महापुरुष तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची व्याख्या नीट करा. 15व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच ही व्याख्या केली आहे. त्यानं सांगितलं, हा जो काही एक अश्वत्थ वृक्ष आहे, ब्रह्माच्या जगताच्या निर्मितीच्या ह्या महावृक्षाची मुळं आकाशात आहेत. काय रे विलक्षण! याचा केवढा मोठा प्रचंड विचार गीतेनं एका श्लोकात केला आहे. जगाची उत्पत्ती कशी झाली तर ही उलटी उत्पत्ती झाली आहे. शून्यातून म्हणजे छोट्या बिंदूतून जग निर्माण झालं हे आपण मागे गीतेचा अभ्यास करतानाच पाहिलं आहे. पण आता जग निर्माण झाल्यानंतरची परिस्थिती त्यानं पुढे वर्णन केली आहे. आकाशात ज्याचं मूळ आहे असा हा जगाचा वृक्ष आहे. 15वा अध्याय केवळ अप्रतिम आहे. ऊर्ध्वमूल मदशाखम अशीच त्या अध्यायाची सुरुवात आहे. लोकमान्य टिळकांनी 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाचा अर्थ
इथे मी सांगतो आहे. श्री भगवान म्हणाले, मूळ वर व शाखा खाली असून अव्यय म्हणजे कधीही नाश न पावणारा, छंदांसी म्हणजे वेद ही ज्याची पाने, असे त्या अश्वत्थ वृक्षाचे वर्णन करतात. तो ज्याने जाणला तो पुरुष वेदवेत्ता होय. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय पहा. अक्षर, अश्वत्थ वृक्ष ज्यांनी जाणला तो कोण आहे? वेदवेत्ता. हे ज्ञान जर तुम्हाला झालं तर तुम्हाला सृष्टीचं खरं ज्ञान झालं. आता हे कसं? आपल्या लक्षात येत नाही, पण हेच खरं आहे. झाड कसं उगवतं? जमिनीत मुळं असतात, वर झाड उगवतं. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, जमीन जिथं नसते अशा नुसत्या पाण्यातही झाड उगवतं. मग नक्की झाड कुठे उगवतं? जमिनीत का पाण्यात? हा सगळा घोटाळा आहे. जमीन हा एक त्याचा भाग आहे. नुसती जमीन आणि नुसतं पाणी यांनी झाड उगवत नाही. मग झाड कशानं उगवतो? सांगतो. आकाशात जे काही घडलं त्यामुळे झाडांची वाढ होत असते. पंचमहाभूते आहेत असं आपण म्हणतो. या 5 भूतांपैकी एक भूत जे आहे ते खाली आहे, भू, जड. बाकी सगळी भूतं जी आहेत ती वर आहेत. बाकी भूसुद्धा आकाशात आहे हे लक्षात घ्या. कण कण करत जर मोजले तर भूसुद्धा तुम्ही जमिनीवर आहे असं समजता. तसं नाही आहे. मात्र आकाशात झाडाला आवश्यक असं सगळं आहे. उष्णता मुळांना लागते ती आकाशात असते. सूर्यापासून उष्णता मिळते, तो सूर्य आकाशात आहे. आकाशात मुळं आहेत. मूळ पोसण्याची ताकद आकाशात आहे. मुळांना उपयोगी अशी 20% द्रव्यच जमिनीत आहेत. बाकी सगळं वर आहे. आकाश म्हणजे अवकाश. पोकळी नसेल तर झाड वाढणार कशात? तथाकथित पोकळी का होईना जर नसेल तर झाड वाढू शकणार नाही. मोकळी जागा आकाशातच आली पाहिजे. उष्णता कुठे? आकाशातच. झाडांना आवश्यक ते पाणी लागतं. ते जमिनीतच असलं पाहिजे असं नाही. ते वरून जरी टाकलं तरी चालतं. माणूस हा वरूनच पडतो, सूर्यामुळेच पडतो, आकाशातूनच पडतो. म्हणजे पाऊस वर, जल वर, तेज वर, उष्णता आणि वायूही वरच असतो. तो वायूसुद्धा सूर्याच्या उष्णतेच्या कमी जास्त प्रमाणामुळेच वाहत असतो. पुन्हा सूर्य आला, पुन्हा आकाश आले. सबंध आकाशात सगळं भरलेलं आहे. गीता समजून घ्या. सगळं खगोलशास्त्र 13व्या-14व्या अध्यायामध्येच त्यांनी तुम्हाला शिकवलं. 8व्या अध्यायामध्येच ओंकार शिकवला. तसा 17व्या अध्यायात ओम तत्सत तुम्हाला शिकवलं जाणार आहे. मुख्य मुद्दा हा आहे की विज्ञानाच्या भाषेत हे सगळं शिकवून टाकलं आहे. वनस्पतीशास्त्र शिकवलं, खगोलशास्त्र शिकवलं, सगळा भूगोल तुम्हाला शिकवून टाकला आहे. कुठून जीव आला, कुठून वनस्पती आली हे जीवशास्त्रानं शिकवलं. निसर्गाचा नियम शिकवला. आणि या पद्धतीनं 15व्या अध्यायाची सुरुवातच मुळी एखाद्या तेजपुंज अशा दिव्य तेजधारांनी झाली आहे. एकदम छान. त्यांनी सुरुवातीलाच आपल्याला विचारांच्या वैभवाची प्रचंडताच देऊन टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढे 15व्या अध्यायाचा थोडा थोडा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. आपल्याला हे चटकन लक्षात येत नाही. आपल्या डोळ्यासमोर दिसतं की धान्य भूमीत पिकतं. ते व्हिजिबल, दृश्य आहे, पण ते बरोबर नाही. अशी आत्ताची परिस्थिती आहे. कॉस्मिक कोड नावाचं
पुस्तक आहे. त्याच्यात एक गमतीशीर कोटेशन आहे. द रोड टू क्वांटम रियालिटी म्हणून विभाग तिथे आहे. 13व्या प्रकरणात सुरुवातीला त्यांनी ऑस्कर वाइल्डचं एक गमतीदार वाक्य दिलं आहे. द ट्रू मिस्ट्री ऑफ द वर्ल्ड इज द विजिबल, नॉट द इनविजिबल. म्हणजे तुम्हाला जे दिसतं त्याचं खरं गूढ आहे आणि जे दिसत नाही त्यात गूढ काहीच नाही. म्हणजे हे उलटंच बोलणं आहे आणि ते उलटं बोलणं अनेक ठिकाणी सिद्ध झालं आहे. याचं कारण जे दिसतं त्याच्यात गूढ आहे. म्हणजे काय? विनोबांना एकदा विचारलं होतं की हा जो समोरचा दिवा आहे तो दिसतो आपल्याला, पण परमेश्वर दिसत नाही. मग दिवा आहे ही जेवढी खात्री आहे तेवढी तुमची परमेश्वर आहे याबद्दल खात्री आहे का? विनोबा म्हणाले, परमेश्वर आहे हे नक्की, दिवा आहे की नाही हे नक्की नाही. म्हणजे जे दिसतंय ते अनिश्चित आहे. तुम्ही म्हणता, हे विनोबा, कृष्ण वेडपटासारखे कसे बोलतात असे? तर मग तुम्ही ॲस्ट्रॉनॉमिस्टकडे जा, ते तुम्हाला सांगतील. फॅसिनेटिंग ॲस्ट्रॉनॉमी म्हणून एक ताजं पुस्तक आहे. कॅमेरिवनने लिहिलेलं पुस्तक आहे. त्यातल्या पान 13वर त्यानं लिहिलं आहे, पॅराडॉक्सेस प्ले अ सिंग्युलर रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ सायन्स. तुम्हाला आश्चर्य वाटेल, असे परस्पर विरोध टणटण उड्या मारत या विज्ञानामध्ये जात असतात. पुढे त्यांनी सांगितलं आहे की कॉन्ट्राडिक्शन्स अँड पॅराडॉक्सेस कॅन ऑल्सो प्ले लेस स्पेक्युलेटर रोल इन सायन्स स्पेक्टॅक्युलर रोल इन सायन्स. तेव्हा त्यांनी सगळ्या बाजूनी तुम्हाला गुंतागुंतीनं टाकून दिलं आहे. पान 18वर त्यांनी एक गमतीदार उपशीर्षक दिलं आहे, नेगेशन द बिगिनिंग ऑफ एव्हरीथिंग. काही नसणं, इथूनच सगळ्याची सुरुवात झाली आहे. सुरुवातच मुळी नकारापासून झाली आहे. मग त्यांनी आणखीन एक उपशीर्षक 25व्या पानावर दिले आहे, डू नॉट बिलीव्ह ऑन युअर ओन आईज. तुमच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवू नका. ही काय चेष्टा आहे की काय? एका बाजूने हे म्हणतात, निरीक्षण करा, निरीक्षण पाहून मग अंदाज बांधा, त्यातून विज्ञान तयार होईल. आणि दुसऱ्या बाजूनं म्हणतात, आम्हाला काही कळतच नाही. आणि तिसऱ्या बाजूनं म्हणतात की जे काही दिसत नाही त्यापेक्षा जे दिसतं त्याच्यातच आश्चर्य आहे. सगळा घोटाळा होतो तो जे तुम्हाला दिसतं त्यामुळे होतो. याचं कारण दिसतं त्यावरून तुम्हाला असं वाटतं की ते आपल्याला दिसतं आहे. आणि मग असं कसं? त्यामुळे तर्कबुद्धी तुमची खुरटते. ती गीतेनं जागृत केलेली आहे इथे. आणि तिनं सांगितलं आहे की आकाशाकडे डोळे लावा. जे दिसत नाही आहे पण जे दिसतंय त्याच्यावरून तर्क केला तर समजू शकतो असं काहीतरी आहे. तुमच्या सगळ्या प्रयत्नांनी नाही रे काही करता येणार. घेतल्यावर तुम्हाला मिळतं असा तुमचा भ्रम आहे. तो एकदा टाकून तर पहा. टाकल्यानंतर मिळू शकतं. थोडी परीक्षा पाहिली जाते. करून तर पहा. किती धीर सोडाल? सतत भोकाड पसरत तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेता? हेच गीता संस्कृतमध्ये सांगते आहे. ते मी सोप्या शब्दात सांगतो. संस्कृतात ऐकताना तुम्ही मान डोलावता, पण गीता जगाल का असा प्रश्न विचारल्यावर म्हणता, नाव सोडा, गीता संस्कृतातच राहू दे, आमच्या कृत्यात ती न येऊ दे, आमच्यावर ती लादू नका, कानावर लादा, असं आमचं गीतेबद्दल म्हणणं आहे. कानाने आम्ही गीतेची सेवा करू, पण गीतेची कानाने सेवा करता करता आमचे कान मात्र 50-60 पिढ्या लांब झाले आहेत. दुसरं काही झालं नाही. म्हणून हा 15वा अध्याय एक उत्कृष्ट जमाल गोटा आहे. पुढे
हा संबंध अध्यायच एका विलक्षण उंचीवर आपल्याला घेऊन जातो आहे. पण आणखीन एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की समाजाचा विचार करताना गीतेचा उपदेश लक्षात यायला काही हरकत नाही. असं पहा, या इथे शेजारच्या आकृतीत झाड आहे, वर आकाश आहे, खाली मुळं आहेत. आई आणि वडील हे तुमचं मूळ आहे. त्यांच्याशी अकृतज्ञ होऊ नका, हे मी सांगतोच. पण आईवडील हे तुमचे एकमेव मूळ नाही, तर 80% तुम्हाला पोषक द्रव्ये जी आहेत ती वरनंही येत आहेत. या सगळ्या समाज पुरुषांचं जे काही एकत्रीकरण वातावरणामध्ये झालं आहे ते विसरला असाल तर ते अयोग्य आहे. गीतेचं म्हणणं फारच चांगलं आहे. ती म्हणते की तुम्ही फक्त जडाचा विचार करताय, भूमातेचाच फक्त विचार करताय आणि मुळाचा विचार तुम्ही तिथेच म्हणजे जमिनीपाशीच करता. मूळ कुठे आहे? मी नेहमी म्हणतो, तुम्ही शब्द मोठे चांगले करता. मूलभूत प्रश्न कोणता आहे? मुळ्यांनाही आम्ही मूळ म्हणतो आणि आमच्या वंशाचा दिवा जो आहे त्यालाही मूलच म्हणतो. मूलभूत प्रश्न कोणता आहे? तर मुलाला भूत न करण्याचा, त्याला न छळण्याचा, हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्याबरोबरच एकमेकांना न छळण्याचा, एकमेकांनी सावरून घ्यायचाही प्रश्न आहे. समाजाची धारणा समतोल करायची असेल तर एका बाजूनं मुलाचं कल्याण करायचं, त्याचे फार लाड न करता टोटॅलिटी आहे ती लक्षात घ्यायची, आणि दुसऱ्या बाजूनं फक्त आईवडिलांनीच मूल पोचलेलं असतं असं नाही. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध समाजाचंही तो देणं लागत असतो. तेव्हा एका बाजूनं त्यानं आईवडिलांना जरूर तो मान दिला पाहिजे. त्याच वेळेला आईवडिलांनाही समजलं पाहिजे की आपण आज मुलाला जे काही दिलेलं आहे ते 20%च आहे. समाजात अनेक संस्था आहेत, त्यामुळे मुलाचा आपला व्यापार झाला किंवा नोकरी लागली. समाज पुरुषाच्या एकूणामुळे, एकत्वामुळे मला आज इथपर्यंत येता आलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून दोन्हीचा समन्वय झाला तरच मूलभूत प्रश्न सुटतील. मुलाचाही प्रश्न सुटेल, आईवडिलांचाही प्रश्न सुटेल आणि अहंकाराचं भूत कोणाच्याही बोकांडी बसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. हे करताना माझं म्हणणं असं आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे, असं करता करता मूळ परमेश्वर जातो खड्ड्यात. तो आपल्याला शोधला पाहिजे. 15व्या अध्यायात त्यांनी हेच सांगितलं आहे की अरे, तू ज्याचा विचार करतोस त्या पलीकडे खरा प्रश्न आहे. आपण अनेक अध्यायात पाहिलं आहे की जड आणि मन या दोन्ही ठिकाणी शरीर गुंतलेलं आहे. शरीरात ज्या पेशी आहेत त्यांनासुद्धा काही एक प्रकारचं मन आहे, हे लक्षात ठेवा. जड शरीराला क्षर हे नाव दिलेलं आहे आणि मनाला अक्षर म्हटलं आहे. 15व्या अध्यायातील 16व्या श्लोकाचं भाषांतर मी वाचून दाखवतो आहे. या श्लोकात क्षर आणि अक्षर हे 2 पुरुष आहेत. क्षर म्हणजे सर्व नाशवंत भूते आणि कुटस्थ म्हणजे सर्व भूतांच्या मुळाशी कुटाशी असणारे ते प्रकृतीरूप अव्यक्त अव्यय तत्व, त्याला अक्षर असं म्हणतात. नीट लक्षात ठेवा, क्षर म्हणजे नाशवंत असतं ते, आणि नाशवंत नसेल ते अक्षर. त्याचा अर्थ मन हे अक्षर आहे. मेल्यानंतर मन मरत नाही, पुन्हा जन्म घेऊ शकतं. आपण ते 9व्या अध्यायात पाहिलं आहे. क्षराला म्हणजे जडाला त्यांनी नाशवंत म्हटलं आहे, पण जड मरत नाही. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स प्रमाणे कुठलंही जड नाशवंत नाही. वाळूचा कण मेला म्हणजे नक्की काय झालं? वाळूचे कितीही बारीक तुकडे केले तरी ते शिल्लक राहणारच. दुसऱ्या अध्यायात गीतेनं जे सांगितलं आहे तेच विज्ञानानं सांगितलं आहे की कुठलीही गोष्ट
अमर आहे, ती मरत नाही. मग नाशवंत म्हणजे काय? त्याचा अर्थ इथे मर्यादित झाला. क्षर हे मरती आहे, नाशवंत आहे. ही भूमिका तुम्ही एकदा पत्करली तर काय होईल? एका बाजूनं तुम्ही असं म्हणता की जडाला मरण नाही, कारण काहीच मरत नाही, फक्त बदलतं. ठीक आहे. मग मनही मरत नाही आणि जडही मरत नाही. विज्ञानाला शेवटी सतत म्हणावं लागतं की वी आर मेड अप विथ कॉन्ट्राडिक्शन्स अँड पॅराडॉक्स. वरवर तुम्ही पाहिलं की गुढाशिवाय तुम्हाला काही कळणार नाही. सततच्या अहंकारामुळे अडथळे येत आहेत. ते तुम्ही बाजूला करा, मुळाशी जा, जरासुद्धा हलू नका. मी या न्यू वेमध्ये काम करताना असं कधीही पाहिलं नाही की अमक्याचं म्हणणं काय, तमक्याचं म्हणणं काय. मी काय पाहिलं की विज्ञानाचं म्हणणं काय, निसर्गाचं म्हणणं काय, धर्माचं म्हणणं काय, या तिघांचं एकत्र करून जे निघेल ते सत्य माझं. असंच तुम्हाला करायला पाहिजे, म्हणजे सबंध आयुष्य सुखाचं होईल. आता शेवटचं रहस्य लक्षात घ्या. कृष्ण दुसऱ्या अध्यायात म्हणतो आहे की क्षर म्हणजे जड हे नाशवंत असू शकणार नाही, कारण नाश कशाचाच होत नाही. दुसऱ्या बाजूनं मनाचा नाश झाल्यासारखं म्हणजे मेल्यासारखं दिसतं, तरीही मनाचा नाश होत नाही. त्यानं फक्त देहाचे कपडे टाकलेले आहेत, म्हणजे मनही मरत नाही आणि जडही मरत नाही. मग रडता कशाला? हा सगळा उलटा सुलटापणा आहे. धड ज्ञानही नाही, अज्ञानही नाही. म्हणे माणूस मरतो आहे, याबाबत तरी ज्ञान बाळगा, त्याच्याबद्दल तरी रडू नका. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्पष्ट आहे. आणि मग रडायचंच असेल तर या व्याकुळतेने रडा की मी अज्ञानी कसा. नुसतं रडून चालत नाही, रडून ते दुरुस्तही करावं लागतं. म्हणून पुढला श्लोक तेवढाच महत्त्वाचा आहे. तो तुम्ही लक्षात घेतला की परमेश्वर आणि माणूस यांच्यातला फरक तुम्हाला समजेल. जे नाशवंत आहे, क्षर आहे आणि नाशवंत नाही, अक्षर आहे, त्याच्या पलीकडला जो परमेश्वर आहे त्याचं रूप पुढे सांगितलं आहे. आधी 17व्या श्लोकाचा अर्थ लक्षात घ्या. परंतु जो उत्तम पुरुष या दोहोंहून भिन्न आहे त्याला परमात्मा म्हणतात. अक्षर आणि क्षर या पलीकडे जो परमात्मा आहे तो या दोन्हींपेक्षा भिन्न आहे. तोच अव्यय ईश्वर त्रैलोक्यात भरलेला असून त्रैलोक्याचे पोषण करतो. या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात जो अव्यय हा शब्द आला आहे तोच इथे आला आहे. ज्या अर्थी मी क्षराच्याही पलीकडचा असून व अक्षराहूनही उत्तम पुरुष आहे, त्या अर्थी लोक व्यवहारात आणि वेदांमध्येही पुरुषोत्तम या नावानं प्रसिद्ध आहे. हे कृष्णाचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे मी पुरुषोत्तम हे मोह न पावता जो जाणतो तो सर्वज्ञ होत जाता सर्व भावे करून हे भारता मलाच भसतो. हे निष्पाप भारता, हे गुह्यातलं गुह्यशास्त्र मी तुला सांगितलं ते समजावून घेतल्यानं बुद्धिवान म्हणजे बुद्ध किंवा जाणता आणि कृतकृत्य माणूस होतो. तो म्हणतो मी क्षर आणि अक्षरच्या पलीकडला आहे. अक्षर म्हणजे मन, जडाच्या पलीकडे उभा राहून जडाला धुशा देणारा, माझ्या सुखासाठी मी त्याला हलवणारा असा जो माणूस आहे त्या पलीकडला मी आहे. तो काय करतो? परमेश्वर एका डोळ्यानं हसत असतो आणि एका डोळ्यानं रडत असतो. तो उपमेत बोलतो आहे. त्या परमेश्वराला काय बोलावं हेच कळत नाही, कारण तो एका बाजूनं मनाचा नाश होत नाही असं म्हणतो आणि पुन्हा दुसऱ्या बाजूनं तो म्हणतो की जड आणि मन हे एकदा जरी एकमेकांपासून दूर झाले तरी पुन्हा ते एकमेकात येतात. याचा अर्थ जडसुद्धा फक्त बदलतं पण कायम असतं आणि मनसुद्धा बदलतं. पण पुन्हा जर त्यांनी जन्म घेतला
तरच ते प्रगट होतं. नाहीतर बिचारं ते पुन्हा नाश पावलेलं असतं. एका बाजूनं 16व्या अध्यायात ते म्हणतात की मन हे नाशवंत नाही, अक्षर हे नाशवंत नाही. का? पुनर्जन्म घ्यायची त्याला संधी आहे. त्या अर्थानंच फक्त नाशवंत नाही. जड कोणत्या अर्थानं नाशवंत आहे? तर तो संयोग आहे दोन्हीचा, जड आणि मनाचा. तो विलोग होतो म्हणून. अरे, एखाद्याचा मुलगा मेल्यावर तुम्ही त्यांना सांगायला गेलात की रडता का? तुमचं जे उपद्व्यापी 5 वर्षाचं कार्ट होतं ते मेलं. त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी श्वास सोडले आहेत. तर तिथे लढाई सुरू होईल. तुम्ही असं सांगून चालणार नाही. ते 5 वर्षाचं मुलगं कुठेतरी पुन्हा जन्माला येईल हे त्याच्या वडिलांना समाधान देत नाही. आज त्याचं प्रेत आता आपण जाळूया. ते नष्ट होणार आहे. ते नष्ट होणार नाही, विभाजित होईल. त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईडमध्ये होईल. कशाला रडता असं तुम्ही म्हणाला तर तो तुमच्या डोक्यात काहीतरी घालेल. तो म्हणेल, मला हे समजतं की तो मुलगा कुठेतरी जन्माला येईल, पण मला माझा मुलगा पाहिजे. 15वा अध्याय आपल्याला एकदम वळणावर घेऊन जातो. परमेश्वराचं महास्वरूप तो सांगतो. 80% आणि 20% अशी डिव्हिजन परमेश्वर करतच नाही. परमेश्वर म्हणतो, मी देतो आणि मी घेतो. ही संकल्पनाच मी टाकून दिली आहे. मी व्ययच करत नाही. कोण देतं आणि कोण घेतं? मी हे निर्माण केलं आहे. एक लक्षात घ्या. एका घरात 2 बिराडं आहेत. त्यामध्ये एक मृत्यू घडलेला आणि एक जन्म झाला आहे. त्या घराला त्याचं काही सुखदुःख नाही. संबंध जगाच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर मनाची संख्याही वाढली नाही आणि जडाची संख्याही वाढली नाही. तुम्ही नीट लक्षात घ्या. समजा तुमच्या मालकीच्या 5 बँका आहेत. तुम्ही या गावचे राजे आहात. त्यातल्या एका बँकेतले पैसे एका माणसानं काढून घेतले. दुसऱ्याला चेक दिला. दुसऱ्या माणसानं आपल्या खात्यात तो भरला. अशा वेळी एका बँकेतले पैसे कमी झाले आणि दुसऱ्या बँकेतले पैसे वाढले. याबद्दल तुम्हाला काही सुखदुःख आहे का? नाही. कारण सर्व बँका तुमच्या मालकीच्या आहेत. टोटॅलिटी रडत नाही. सगळे माझे आहेत. मी अव्यय आहे. माझी शक्ती मी सुखदुःखात घालवणार नाही. असं म्हणणारा जो उदार मनुष्य आहे तो कधीही सुखदुःखाच्या जाळ्यात सापडत नाही. असा अर्थ आपल्या लक्षात आला तर तो घ्यावा. नाहीतर निदान जो पुरुषोत्तम अध्याय आहे त्यातली व्याख्या आपण पत्करावी. असा जो कोणी असेल त्याला मी मानेन. अरे, आपण स्वतः काही करू शकलो नाही, मग जो करू शकतो त्याला वंदन करावं. 15वा अध्याय हा पुरुषोत्तम अध्याय आहे. हा अध्याय कित्येक लोक पाठ करतात. हा अध्याय माझ्या मते एकाच शब्दावर अप्रतिम ठरलेला आहे, तो म्हणजे अव्यय. यात संबंध जगाच्या निर्मितीचा, अस्तित्वाचा आणि अखेरचा सगळा विचार एकत्र येऊन गेला आहे असं मला वाटतं. परमेश्वर म्हणतो, तुम्ही अक्षर आणि अव्यय यामधला फरक समजून घ्या. क्षर म्हणजे जे आपणहून स्वतः हलत नाही ते. त्याला जे हलवते ते अक्षर. अक्षर म्हणजे मन. मनाची भावना उचंबळून येत येत ते सतत हलवणार. मला सुख झालं, दुःख झालं, दरवेळेला गती निर्माण करणार. त्यापेक्षा परमेश्वरात फरक आहे. तो अव्यय आहे. ज्याला व्यय नाही तो. ज्याला गती नाही त्याला व्यय नाही. जगाच्या तत्त्वज्ञानात अप्रतिम शब्द आहे हा. परमेश्वर निर्गुण आहे यापेक्षा अव्यय हा शब्द अप्रतिम आहे. गीतेचं सर्वस्व देणारे जे शब्द आहेत त्यापैकी हा अप्रतिम शब्द आहे. निराकार आणि निर्गुणत्वामध्ये अव्ययत्व येत नाही, ते गृहीत धरावं लागतं. अव्ययत्वामध्ये त्यानं चक्क सांगून टाकलं आहे की माझ्याकडून शक्ती जातच नाही, खर्च होतच नाही.
देर इज नो डिस्चार्ज ऑफ एनर्जी. तू मेलास काय आणि जगलास काय, मला त्याची पर्वा नाही. डाव्या हाताच्या घरात पाळणा हालायला लागला आणि उजव्या हाताच्या घरात तिरडी बांधायला लागली तर मला दोन्हीचं सौख्य नाही. तिरडीचं लाकूड आणि पाळण्याचं लाकूड एकाच लाकडापासून निर्माण केलेलं आहे. मला दोन्हीचं सुख नाही आणि दुःख नाही. मी जन्माचे पेढे खाणार नाही आणि श्राद्धाचे लाडूही खाणार नाही. मी काहीच करणार नाही. शांत शांत बसेन. माझी शक्ती पूर्ण निराकार निर्गुण आहे. मी अव्यय आहे. मी जागचा हलणार नाही. त्याचं नाव परमेश्वर. तो उत्तम पुरुष आहे. यापेक्षा उत्कृष्ट अर्थ जगाच्या तत्त्वज्ञानात तुम्हाला कुठे मिळणार नाही. इथे मी हा अध्याय संपवतो. 16वा अध्याय हा माणूस कसा वागतो याच्याकडे तो जातो. 17वा अध्याय त्यातल्या गुण व अवगुणांचा विचार करतो आणि अखेरीला उपायाच्या महासागरात उभा आहे तो 18वा अध्याय. हरिओम.